नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता सरोज आणि कमळी घरी येतात। सरोज मात्र कमळीला समजावते ऋषीबद्दल। अगं कमळी, तू केव्हापासून असा विचार स्वार्थी करायला सुरुवात केली? तो माणूस तुझ्यावर जीव ओवाळून टाकतो आणि तू त्याच्याबरोबर असं का वागते? तेव्हा लगेच आता कमळी म्हणते की हे बघ आई, मला आबांसाठी हे सर्व करायचं आहे। तेव्हा आता सरोज तिला समजावते की हे बघ, तो माणूस सुद्धा आबांसाठी हे सर्व करतोय। तो माणूस सुद्धा आबांचं स्वप्न तुला जगायला शिकवतो। लक्षात घे, आबांचा तुझ्यावर खूप जीव होता आणि ते जशी तुझी काळजी करायचे तशीच काळजी मात्र आता हा ऋषी तो माणूस सुद्धा करतोय। म्हणून आता त्याच्या प्रेमाबद्दल सरोज तिला समजावून सांगत असते। आबा नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहायचे आणि तसाच हा माणूस सुद्धा जेव्हा जेव्हा तुला गरज पडेल तेव्हा तेव्हा तुझ्या पाठीशी उभा राहतो, ते पण खंबीरपणे आबांसारखं। आणि हे बघ कमळी, तो तर तुझ्यावर प्रेम करतो। तेव्हा आता कमळी लगेच कावरी बावरी होते आणि विचारात पडते। आणि सरोज पुढे म्हणते की हो कमळी, त्याचं तुझ्यावर प्रेम आहे, पण तुला मात्र त्याची जराही किंमत नाही। आणि बघ कमळे, आज जर आबा असते तर ते सुद्धा तुझ्यावर रागवले असते, त्यांना सुद्धा असं तुझं हे वागणं आवडलं नसतं। अगं स्वतःकडे बघ ना, तू कसं वागते। अगं आबांना अशी उदास कमळी बघायला आवडलं असतं का? अशी हारलेली कमळी मात्र आबांनी समोर सुद्धा उभी केली नसती। आणि हे बघ कमळे, खरं खरं सांगायचं, आज मात्र तुझा हा हट्टीपणा तू सोडला नाहीस तर ऋषी सर सुद्धा हरतील। आणि ऋषी सर हारले तर मात्र तू मला आबांसारखं गमावून बसशील। तेव्हा आता हे ऐकून कमळीला धक्का बसतो। कमळी म्हणते की काय बोलते साई, तू प्लीज तू असं बोलू नकोस। तर सरोज म्हणते की मग जा आणि जाऊन सांग त्यांना की तू हरणार नाही म्हणे, ते सुद्धा नाही हरणार। आणि सरोजचं ऐकून मात्र कमळी लगेच आता जेथे शाळा ऋषीने भरवलेली आहे तर तेथे येते आणि झाडाच्या आडूनच ती ऋषीला पाहते। ऋषी असा नकळत डोळे वर करून कमळीला बघतो आणि गालातल्या गालात हसतो। कमळी लगेच झाडाच्या मागे लपते आणि कमळी त्याला आता अगदी डोकावून पाहत असते। तर ऋषी आता एका मुलीजवळ येतो आणि तिला विचारतो की तुला शिकायला फार आवडतं ना? तेव्हा ती मुलगी म्हणते की हो, मला शिकायला फार आवडतं, पण आमच्या गावामध्ये शाळा नाही आणि मी शाळेमध्ये नाही नसल्यामुळे शाळेत नाही जात। मला शाळेत जायला खूप आवडतं। तर ऋषी तिला म्हणतो की चल ना तू माझ्यासोबत मुंबईला। तेव्हा ती मुलगी म्हणते की कशाला, आमची कमळी दिदी गेलेली आहे आणि तेव्हा ती तिकडे शिकणार, मोठी होणार आणि आमच्यासाठी गावामध्ये स्कूल आता खोलणार आहे आणि तिने उघडलेल्या शाळेमध्ये मी नक्की जाईल। गावातील छोट्या छोट्या मुलांना सुद्धा कमळीबद्दल किती अपेक्षा आहेत हे मात्र ऋषी तिला आता दाखवून देत असतो। आणि ऋषी तिच्याकडे बघतो तेव्हा आता कमळीला हे सर्व काही आता अगदी ऐकून आणि बघून आपल्या स्वप्नांची जाग तिच्या मनामध्ये निर्माण होते। तेव्हा मात्र आता ती स्वतःला म्हणते की आता मात्र हे आबा स्वप्न एका कमळीचं नाही, अशा अनेक कमळीचं स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण करण्याचं ती ठरवते। आता ऋषीने ठरवलेलं असतं प्रयत्नांती परमेश्वर, म्हणून तो प्रयत्न करत असतो आणि शेवटी त्यात त्याला आता यश आलेलं असतं, म्हणून तो आता खुश होतो। त्यानंतर अशीच एक मुलगी आता शाळेच्या म्हणजे तेथे आलेली असते आणि ती झाडाच्या मागे उभी राहते आणि डोकावून बघत असते। तिला शाळेत जायला फार आवडत असतं, परंतु घरचे मात्र तिला शिकायला नाही म्हटलेले असतात। गावात शाळेची सोय नाही आणि त्यांच्याकडे पैसे सुद्धा नसतात, म्हणून आता तिला शिकायला मात्र काही घरचे येऊन देत नसतात। ऋषी तिला विचारतो, ऋषी म्हणतो की हे बघ, तुला शाळा शिकायची आहे ना? तेव्हा ती मुलगी म्हणते की हो, परंतु मला माझे घरचे नाही शिकून देत आणि ते मला बोलतील। ऋषी मात्र म्हणतो की ठीक आहे, तू काही काळजी करू नकोस, घाबरू नकोस, मी तुझ्या घरच्यांना समजायला येतो। म्हणून ऋषी मात्र आता त्या मुलीसोबत तिच्या घरच्यांना समजायला जातो। तेव्हा आता कमळी विचार करते आणि गावातील एक मुलगी एक हुशार असते, जे काही आता ऋषीने तिला नेऊन दाखवलेलं असतं। एका मुलीला वकील व्हायचं असतं आणि आता त्या गावात शाळा नसल्यामुळे आणि पैशांची सोय नसल्यामुळे त्या सगळ्या मुलींचं आता आयुष्य हे बर्बाद झालेलं असतं। इतकं हुशार असून सुद्धा मात्र काही उपयोग झालेला नसतो आणि त्यातील एक मुलगा तो सुद्धा इतका हुशार असतो आणि त्याला सुद्धा आता जे काही चप्पल वगैरे शिवण्याचं काम आहे तर तेच आता गावात राहून करावं लागत असतं। म्हणजे कित्येक जणांचे नुकसान झालेले आहे असे उदाहरणं तो मात्र कमळीला प्रत्यक्षात दाखवतो आणि कमळी मात्र आता ह्या सगळ्याचा विचार करते। शेवटी आता कमळीला तिचं स्वप्न पूर्ण करण्याचं ती ठरवते। त्यानंतर इकडे आता कामिनी अनिकाने तिला जे काही सांगितलेलं आहे तर त्या प्रत्येक शब्दाचा ती आता विचार करत असते। कारण अनिका म्हणलेली असते की गावछापचा आजोबा तो आबा तो गेलेला आहे आणि गावाकडे तिची फक्त आई आहे, मग तिचा बाप कुठे आहे याचा ती आता विचार करते। की काहीतरी कुठेतरी चुकतं असं सारखं वाटते, म्हणून ती विचार करत आहे माझ्या हातातून काहीतरी निसटत आहे, याचं काहीतरी आता मला म्हणजे विचार करावाच लागेल, नक्की काय निसटतं। तेवढ्यात मात्र अनिकाचा मेसेज आलेला असतो आणि आता ही कामिनी म्हणते की काय ही मुलगी आहे, मी तिला सांगितले नयनताराला जे काही मेसेज पाठवायचे आहे ते तिला पाठव, मला कशाला पाठवते? म्हणून ती आपल्या मोबाईलवर आता अनिकाचा मेसेज पाहत असते, पण तिने इतकं लक्ष दिलेलं
नसतं आणि नक्की परत तिच्या काहीतरी नंतर लक्षात येते. त्यानंतर आता इकडे कमळी मात्र आता सगळ्या मुलांना एकत्र गोळा करते आणि आता ऋषी पाहतच असतो. तर सरोज, बंड्या, निंगी हे सगळेजण तेथे आहेत. कमळी आता मुलांना काहीतरी सांगते. कळलं का म्हणून सगळेजण हो म्हणतात आणि कमळी सगळ्यांना जागेवर बसायला सांगते. ऋषीला फारच आनंद होतो. मात्र आता हातामध्ये खडं वगैरे घेऊन आता त्या बोर्डावर स्त्री असं लिहिलेलं असतं आणि कमळी आता त्या मुलांना शिकवायला तयार होते, त्यांचे क्लास घ्यायला तयार होते आणि कमळीला सुद्धा आता परत शिकण्याची जी आवड आहे, तिचं स्वप्न पूर्णाचं करण्याचं तिने आता वचन घेतलेलं असतं. ऋषी आता तिच्याकडे पाहतच असतो. ऋषी बघून खूपच खुश होतो. टाळ्या वाजवत तो आता पुढे येतो. सगळेजण कमळीसाठी टाळ्या वाजवतात. कमळी आता सरोजकडे बघून खूप खुश होऊन हसते. त्यानंतर आता इकडे कामिनीला काहीतरी त्या मेसेजमध्ये दिसतं. ती परत विचार करते आणि पुन्हा आता तो मेसेज पाहते. त्या व्हिडिओ कॉलवर मात्र तिला आता गौरी दिसते आणि ही कमळीची आईच नाही, म्हणजे ही गौरी जिवंत आहे. तर हे मात्र आता कामिनीच्या सगळं काही लक्षात येते. बघून मात्र कामिनीला धक्काच बसतो. ती जोरात का नाही असं ओरडते. ती लगेच अनिकाला फोन करते. अनिका आता चोरून पाहतच असते. अनिका मुद्दाम अगोदर फोन उचलत नाही, परंतु पुन्हा फोन उचलते. तेव्हा कामिनी विचारते की अनिका, आता तू जो काही व्हिडिओ पाठवला तर त्या व्हिडिओमध्ये सगळ्यात मागे उभी आहे ती कोण आहे बघ बरं. आता ग्रॅनी आजीवर ओरडते आणि कामिनीला म्हणते की अगं ग्रॅनी आजी, तू वेडी आहेस का? मी तुला व्हिडिओ कशासाठी पाठवला? इकडे ऋष आणि कमळी काय करतात? ती गावच्या काहीतरी बघते. तेव्हा कामिनी म्हणते की मूर्ख मुली, मी तुला सांगत आहे तेवढंच करायचं, जास्त आगाऊपणा करायचा नाही. बावळट कुठली? तर अनिकाला राग येतो. अनिका म्हणते की मला बावट वगैरे म्हणायचं नाही. तेव्हा कामिनी म्हणते की निमूटपणे ऐकून घे, मी तुला काय विचारते त्याचं उत्तर दे. की सगळ्यात मागे एक बाई उभी आहे, असे ती उभा भांग पाडलेला, नक्की ती कोण आहे बघ बरं. आणि तेवढ्यात मात्र अनिका तो व्हिडिओ पाहते आणि म्हणते की अच्छा ती बाई, अगं ग्रॅनी आजी, ती तर कमळीची आई आहे, सरोज. आणि हे ऐकल्यानंतर मात्र आता कामिनीचे होश उडतात आणि जेव्हा तिने कामिनीच्या पाठलाग करून तिचं घर वगैरे जाळलेलं आहे, तेव्हा सरोज तिला खोटं बोललेली असते की माझी मुलगी त्या आगीमध्ये जळून खाक झाली जेव्हा तू घर जाळलं तेव्हाच. आणि आता ही गौरी आपल्याशी खोटं बोलली, हे सगळं काही मात्र आता कामिनीला आठवते. आणि का पुढे म्हणते की बाय द वे, मला आत्ता आठवलं की ती फक्त कमळीची आई नाही. हे बघ आत्ता आठवलं मला की रोजच्या घरी होती ना त्यांची ती लाडकी ताई. कोण ताई बरं? ती साधना ताई. ही तर तीच आहे. आता तो सुद्धा घडलेला प्रसंग मात्र कामिनीला आठवतो. कामिनी एकदम शॉक होते, बोलायचीच बंद होते. अनिका विचारते की हॅलो ग्रॅनी आजी, आणि हॅलो करत असते. कामिनी तर पूर्णपणे खालीच बसते धक्क्याने. तेव्हा आता कामिनी सगळं काही आठवते, घडलेले प्रसंग, आणि मनात म्हणते की जी काही शंका माझ्या मनामध्ये येत होती ती तर शेवटी खरी निघाली. अन्नपूर्णा कित्येक दिवस तिच्या नातीचा शोध घेत होती, म्हणजे आता ही अन्नपूर्णाची नात आहे. तर महाजनांची मोठी नात कमळीच आहे. आणि कमळी जेव्हा या महाजनांच्या घरामध्ये अगदी धडाकेबाज एंट्री करून आलेली असते, तो क्षण मात्र आता कामिनीच्या डोळ्यासमोर येतो. ती कमळी आहे हे आता कामिनीच्या लक्षात येते. त्यानंतर आता इकडे शाळा सुटल्यानंतर सगळेजण एकत्र जेवायला बसतात. सरोज सगळ्यांना वाढत असते. निंगी आणि कमळी सुद्धा आता तेथे त्या पंक्तीत बसलेल्या आहेत मुलांच्या शेजारी, आणि बंड्या आणि ऋषी सुद्धा. आता सरोजचं सगळं काही वाढून झाल्यानंतर आता कमळी सगळ्यांना हात जोडायला सांगते आणि सगळेजण मात्र श्लोक म्हणायला सुरुवात करतात. सरोज आता म्हणते की चला पोरांनो सुरू करा आणि सावकाश होऊन द्या. असं असतं की पोट भरलेलं असलं तर शिकलेलं सुद्धा डोक्यामध्ये जास्त जातं. त्यानंतर आता रोहित रूम मध्ये येतो तर त्याला खूपच आनंद होत असतो. राधिकाने त्याचं कारस्थान ओळखलेलं असतं. रागाने ती त्याच्या मागे येते आणि विचारते की का असं केलंस? हे बघ रोहित, जे काही वागलास ना तू, ते मला अजिबात पटलेलं नाहीच. आणि तूच ऋषीला सांगितलं होतं की मी सगळं हँडल करतो, तू जा म्हणून, आणि ऋषी गेल्यानंतर तू आईशी का खोटं बोलतो? काय गरज आहे तुला खोटं बोलण्याची? तेव्हा आता रोहित म्हणतो की हे बघ राधिका, तुझी ही अक्कल आहे ना, ती जरा किचन मध्ये चालव, आणि बिझनेस मध्ये माझी अक्कल आहे चालवण्यासाठी, तुझी गरज नाही. किचन मध्ये जा, पाणी घेऊन ये, आणि जरा प्लीज गप्पच राहा. तेव्हा राधिका ऐकायला तयार नसते. राधिका म्हणते की नाही, आता मी बोलणार म्हणजे बोलणारच. अरे रोहित, तुला कसं काहीच वाटत नाही? अरे ऋषी तुझा भाऊ आहे, अरे तुझ्यावर विश्वास ठेवला त्याने, तुझ्याशी सगळं काही शेअर केलं, आणि शेवटी आईंना काही न सांगता तो गेलेला आहे, नाही तर तो गेलाच नसता. तेव्हा रोहित तिचं ऐकूनच घेत नाही आणि म्हणतो की राधिका किचन मध्ये जा, माझ्यासाठी पाणी घेऊन ये. तेव्हा राधिका ओरडते की रोहित, मी तुझ्याशी बोलते. मी आत्ताच्या आत्ता आईंकडे जाते आणि ऋषीच्या बद्दल जो काही गैरसमज आईंचा आणखीनच वाटण्या अगोदर मी आईंना सगळं काही खरं सांगते. आणि मी सगळं हे खरं सांगणार आहे की ऋषी कुठे गेलेला आहे तुला अगोदर पासून माहिती होतं, आणि आईशी मात्र तू खोटं बोलला. ऋषीने मात्र चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला खरंच, असे बोलून राधिका आता जायला निघते. रोहित तिच्या मागून येतो आणि
आणि तिचा हात धरून तिच्या जोरात कानामागे ठेवून देतो. तेव्हा आता राधिका बेडवर जाऊन पडते आणि तो राधिकाला धमकावतो. राधिका, हे बघ, इनामदार होण्याची तुझी लायकी तर नव्हती, त्यामुळे माझ्यामध्ये आणि बिझनेस मध्ये कोणी आलेलं मी नाही खपून घेणार, लक्षात ठेव. आणि हे बघ, मी तुला सांगितलेलं जे काम आहे ते कर. किचन मध्ये जा आणि पाणी घेऊन ये. लायकीची जी कामं आहेत ना तर तीच करायची, जास्त ओव्हरडोस करायचं नाही. म्हणून तो राधिकाला धमकावतो. बिचारी रडत असते आणि शेवटी तिला शांत राहावं लागतं. त्यानंतर कमळी मात्र आता जेथे शाळा भरवली जात आहे तेथे एकटीच येते आणि तिला आबांबद्दल सर्व काही आठवतं. तेवढ्यात तिथे ऋषी येतो. ऋषी मात्र तिच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी आता तिला रुमाल देतोय. तिला विचारतो की बेटर. तेव्हा आता कमळी फक्त मान डोलावते की हो म्हणून. तेव्हा आता ऋषी सुद्धा तेथे बसतो आणि म्हणतो की कमळी, अगं खरंच फायनली आज मी इतका हॅपी आहे काय सांगू. फायनली शेवटी तू मुंबईला यायला तयार झालीस. हे बघ, आबा सुद्धा तिकडे जिथे कुठे असतील तर ते खुश असतील, खूप समाधानी असतील. तेव्हा आता कमळी म्हणते की हो ना, खरं तर मी आबांचं स्वप्नच विसरलो होतो. वाटच मी हरून बसले होते आणि शेवटी ती वाट तुम्ही मला दाखवली आणि सर खरंच थँक्यू. आणि तुम्ही खरंच मला समजून सांगण्यासाठी खूपच कष्ट घेतले आणि खूप त्रास सुद्धा सहन केला. तेव्हा आता ऋषी खुश होत हसतो आणि म्हणतो की कमळी, एवढं काही केलेलं नाही मी. आणि म्हणतो की हे बघ कमळी, मी थोडंसं हे सगळं काही स्वतःसाठी केलं, मी तुझ्यासाठी केलेलं आहे. तेव्हा आता ऋषीला काहीतरी बोलायचं असतं. कमळी सारखी त्याच्याकडे पाहत असते. त्यानंतर शेवटी तोच म्हणतो, कमळी मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. या अगोदर मी तुला बोललेलं आहोत आणि परत एकदा आणि शेवटचं मला तुला बोलायचं आहे. तो आपलं मनातील प्रेम व्यक्त करतो आणि म्हणतो की कमळी, माझं तुझ्यावर खूप मनापासून प्रेम आहे. खूप म्हणजे खूप, अगं शब्दात सुद्धा सांगता येणार नाही इतकं मी तुझ्यावर प्रेम करतोय. आणि माझं स्पष्ट मत आहे की हे बघ कमळी, जे मला वाटतं ते तुला सुद्धा वाटलं पाहिजे. तसा माझा हट्ट सुद्धा नाही आणि त्याची गरज सुद्धा नाही. कदाचित मात्र तू तसा विचार केला नसेल आणि करणार सुद्धा नाही, आणि तरी सुद्धा काही हरकत नाही. आपण मात्र एकमेकांचे चांगले मित्र राहूया. मी कायम तुझ्या पाठीशी उभा राहील, तर तू थांबू नकोस. शेवटी तुला जे काही योग्य वाटत आहे तर ते तू करू शकते. मुंबईला जा, शिक्षण पूर्ण कर, आबांची इच्छा पूर्ण कर. तेव्हा आता कमळीच्या मनात सुद्धा ऋषीविषयी प्रेम निर्माण झालेलं असतं. आणि मागच्या वेळेस जेव्हा कमळीचा पाय घसरलेला असतो तो किस्सा आता ऋषी बरोबर हात धरलेला तर तिला तो आठवतो. तिचा चेहरा आता खुललेला असतो. तेव्हा जेव्हा त्यांचे एकत्र आलेले क्षण आहे तर ते कमळीच्या डोळ्यासमोर येतात. कदाचित आता माझा चेहरा सुद्धा बघावासा नाही वाटणार आणि ते सुद्धा मला चालेल, असे ऋषी आता कमळीला म्हणतोय. तो उठून तिच्याजवळ येतो आणि म्हणतो की कमळी, एक गोष्ट लक्षात ठेव, माझं तुझ्यावर असणारं प्रेम कधीच कमी नाही होणार. तू माझी साथ दे किंवा देऊ नकोस, मी तुझी साथ कधीही नाही सोडणार. आणि मी जिवंत आहे तोपर्यंत तर शक्य नाही. कठीण प्रसंगात जर कधी मागे वळून तू बघितलं असेल, तुझी सावली तुला सोडून गेलेली असेल, मी कधी तुझी साथ सोडून नाही जाणार आणि मी कायम तुझ्या सोबत असेल. चल, आता उशीर झालेला आहे, तू आता आई घरी वाट बघत असेल, जास्त वेळ थांबू नकोस, चल घरी येतो, काळजी घे, असे बोलून ऋषी निघून जातो. तेव्हा आता कमळीच्या डोळ्यात पाणी येतं. तिला सुद्धा ऋषीबद्दल मनात प्रेमाची भावना निर्माण होते. त्यानंतर आता इकडे नयनतारा, आता ऋषी आणि कमळी एकत्र असल्याचे जे काही तिच्या आतापर्यंत क्षण आहे तिच्या डोळ्यासमोर येतात आणि ती विचार करते की कमळी फक्त दिसते साधी, ती अत्यंत हुशार मुलगी आहे. तिला बरोबर माहिती आहे की माणसांना कसं आपलंसं करायचं आणि कसं त्यांचा विश्वास संपन्न करायचा. इनफॅक्ट म्हणजे अन्नपूर्णा ताईंसोबत तिने हेच केलं. त्यांची खोटी नात बनून आली, त्यांचा विश्वासघात केला. तो घडलेला प्रसंग आता नयनताराला आठवतो. एक दिवस मात्र ती आता ऋषी आणि तिची एंगेजमेंट ठरली होती त्यासाठी सुद्धा तयार झाली. ह्या एंगेजमेंट नंतर माझ्या एक गोष्ट चांगलीच लक्षात आली की ऋषी कमळीच्या आणखीनच जास्त जवळ आलेला आहे. ते सुद्धा क्षण तिला आठवतात. ऋषी मात्र प्रत्येक निर्णय तिच्या पाठीशी उभा राहतो, तिची खूप काळजी घेतो. परंतु हे सगळं काही कुठेतरी थांबवावं लागेलच. भावनाच्या भरात मात्र जर कोणी त्याला आपल्या जाळ्यामध्ये अडकवत असेल, त्याला मात्र याची जाणीव नसेल तर मात्र ऋषीला ह्या सगळ्यातून बाहेर काढणं माझी जबाबदारी असेल. आणि किती काही झाले तर ऋषीला मात्र ह्या सगळ्यातून बाहेर काढणार म्हणजे काढणारच. आणि इकडे आता ऋषी आणि कमळी मात्र एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहे. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होतं बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.